बायको म्हटली का आपल्या जिव्हाळ्याचा विषय. या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल किंवा बायकोचा नवऱ्यावरती प्रेम किंवा नवरा बायकोचा व्यवस्थित चालणारा सुखी संसार. कुणाला लग्न करायची घाई असते तर काही जण योग्य वेळेत लग्न करतात. 25-30ला पुरुष हा आपल्या योग्य वयात जरी लग्न करत जरी असेल तरी सुद्धा इथल्या संसाराबद्दल किंवा बायको केल्याच्या नंतर आपला संसार सुरू होतो अशी आमच्या भारताची स्थिती आहे. याच बायकांबद्दल म्हणायचं जर का झालं तर काही पुरुषांना या बायकांचा कंटाळा येतो तर काही स्त्रियांना या नवऱ्यांचा कंटाळा येतो. परंतु याच्यामध्ये हा संसाराचा गाडा ओढत असताना कितींदा तरी नवरा आणि बायको याच्यामध्ये भांडणं सुद्धा होतात. परंतु ही भांडणं टोकाला जाऊन शांत सुद्धा होतात. याच नवरा बायकोचं काही वेळेला डिवॉर्स सुद्धा होतं, काही वेळेला यांचं तेच डिवॉर्स मोडून यांचं चांगलं सुद्धा होतं. परंतु बायको आणि नवरा यांच्यामधलं नातं जर का बघायला गेलं तर हे नातं पवित्रच असतं. 1000-2000 लोकांच्या समोर आणि त्यांच्या साक्षीने किंवा विविध धर्माच्या पद्धतीने हा लग्न सोहळा जरी संपन्न होऊन एखाद्या पुरुषाला लग्न होऊन त्याला बायको जर का मिळत जर का असेल तर याच्यामध्ये सर्व गुण संपन्न किंवा आपण म्हणतो 36 गुण जुळले पाहिजेत. ते काही धर्मामध्ये तर काही धर्मामध्ये 36 गुण हे बघत सुद्धा नाही. परंतु असंच बायको आणि नवऱ्याचं जिव्हाळ्याचं नातं जरी असलं तरी काही भागामध्ये बायको ही भाड्याने मिळते. बायकोला किंवा महिलांना भाडे तत्वावरती अर्थात भाड्याने देण्याची प्रथा ही मध्य प्रदेशामध्ये शिवपूर येथे सुरू झाली आणि ती आज पण सुरू सुद्धा आहे. त्याच्यानंतर हीच सुरुवात ही गुजरातमध्ये राजकोट, पाटण, अहमदाबाद या ठिकाणी सुद्धा सुरू झाली. भरगच्च संपत्ती असणाऱ्या पुरुषांच्या ताब्यामध्ये या महिलांना दिलं जातं किंवा यांचा बॉन्ड पेपर 100 किंवा 500च्या बॉन्ड पेपरवरती यांचा करारनामा होतो किंवा यांचा करार होतो आणि त्याची मुभा किंवा मर्यादा या बॉन्ड पेपरवरती लिहिलेली असते. याच इथल्या दलालांमार्फत किंवा या दलालांना इथे वचटिया असं सुद्धा म्हणतात. हेच दलाल ह्या महिलांना दुसऱ्या पुरुषांकडे विकण्याचं काम करत असतात. ढेटीपाडा, वालिया, सागबारा, झघाडिया इथल्या महिलांना भटक्या विभुक्त जातीमधील किंवा भटक्या विभुक्त धर्मामधील किंवा जातीमधील आपण इथे म्हणूया या महिलांना इथे एजंटमार्फत यांचा सौदा होतो आणि या महिलांचा दुसऱ्या पुरुषांच्या हातात हात घालून येथे दिला सुद्धा जातो. परंतु वेगळ्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यातील महिला ह्या दुसऱ्या राज्यामध्ये पाठवणे किंवा एजंटमार्फत यांचा महिलांचा सौदा करणे जर हे योग्य सुद्धा आहे का. परंतु या महिलांचा सुद्धा इथे आक्षेप नसतो किंवा पोलीस सुद्धा यांच्यावरती कारवाई करू शकत नाही, कारण हे सगळं स्त्रियांच्या संमतीने केलं जातं. इथल्या जिल्ह्यातील भटक्या विभुक्त जातीमधील काही कुटुंबांची किंवा त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती आणि त्यांची गरिबी बघून तिथल्या महिलांचा भाव किंवा त्या महिलांचा सौदा हा इथला एजंट त्यांची परिस्थिती बघून करत असतो. याच्यामध्ये पटेल, ठाकूर अशी आडनावं किंवा घरंदाज पैसेवाली माणसं या महिलांना आपली बायको म्हणून काही काळापुरता वापरून सुद्धा घेतात. परंतु याच्यामध्ये जर का यांची गरिबी आणि परिस्थिती किंवा त्यांना असणारी पैशाची गरज, कुटुंबाची गरज जर का भागवण्यासाठी जर का अशा प्रकारचे जर का विचित्र प्रकार किंवा घाणेरडे प्रकार जर का अजूनही आपल्या भारतामध्ये जर का जुन्या परंपरेनुसार जर का होत जर का असतील तर हे कितपत योग्य आहे हे सुद्धा शासनाने बघावं. याच्यामध्ये निव्वळ आर्थिक त्यांचा किंवा येथे त्यांच्या शोषणाचा किंवा स्त्रियांवरती होणाऱ्या जबरदस्तीचा प्रभाव हा त्यांच्या शरीरावरती किंवा इथल्या महिलांच्या विकासावरती किंवा त्यांच्या गरिबीवरती होत नसेल का. कारण इथल्या महिलांवरती आजही अत्याचार होण्याचे प्रकार या भारतामध्ये चालू सुद्धा आहेत. याच्या आधी सुद्धा होते, याच्यानंतर सुद्धा याच्यावरती आळा जर का घालायचा जर का असेल तर नक्की शासन कुठपर्यंत किंवा किती योग्य पाऊल उचलेल हे सुद्धा शासनाने लक्षात घेतलं पाहिजे.
मध्य प्रदेशातील शिवपुरी आणि गुजरातमधील काही भटक्या विभक्त जातीमधील या महिलांचा याच्यामध्ये समावेश जरी असला तरी यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा ही सरकारचीच आहे. जर त्यांच्यावरती अशा पैशासाठी किंवा अशा गरिबीपायी जर का त्यांच्यावर पैशामुळे जर अशी वेळ जर का येत जर का असेल तर याला नक्की जबाबदार तिथली त्यांची परिस्थिती किंवा त्यांचा न होणारा विकास, त्यांच्या हाताला नसलेलं काम आणि याला सर्वात जबाबदार असणारं त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली प्रथा, हे सगळं त्या तिथल्या परिस्थितीवरती किंवा या गोरगरीब महिलांवरती अशा प्रकारची वेळ जर का येत जर का असेल तर याला नक्की जबाबदार कोण हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. आणि अशाच प्रकारच्या जुन्या परंपरा येथून खोडून काढल्या पाहिजेत. याच्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं सुद्धा आहे. कारण या देशात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीला समान दर्जा किंवा पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी सुद्धा दिली असून किंवा संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला येथे सर्वोच्च स्थानी देऊन त्यांच्या आरक्षणासाठीची सुद्धा तरतूद आंबेडकरांनी केली होती. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा स्त्रियांचा सन्मान हा नेहमीच केलेला आहे. हे आपल्याला दिसत असताना सध्या आत्ता आपल्या भारताचं सरकार हे ठाम किंवा प्रगतिशील असताना सुद्धा या महिलांवरती अशा प्रकारची वेळ येऊच नये याच्यासाठी सरकारने सुद्धा याच्यात हातभार लावणं गरजेचं आहे.